आहे ग. अवकाश हो नाही हळू हो आहे ग. हळू. हा दमले रे बाबा. पण माई आता कसं मस्त वाटतंय. तुझं आजार पण दूर गेल्यासारखं वाटत. फक्त आतून बाहेर आल्यामुळे काहीतरी असतं बाबा तुझं. माई तुम्ही सांगितलंच नाही तुमचे केस विंचरून देऊ की नको. अगं नाहीतर मी काय म्हणतो माई, काय तू आताच पड. अरे नाही नाही बरोबर आहे तुझं, माझं काही चालू असतं. मी उगाच तुला बाहेर आणलं. पण आताच तर नाही नाही, चल 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 उठ 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 आज पड तू. ऐक अगं इथे खूप डिस्टर्बन्स आहे. आता चल उठ. काय डिस्टर्बन्स आहे. ऐक ग. आज तुला शांतपणे पडता येईल माई. बरं बाबा. कोणी त्रास पण देणार नाही तुला. हो रे बाबा. चल. तू म्हणशील तसं करू. हो आत तर आत बाहेर तर बाहेर. आय आय हळू 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 हळू. आदित्य काय ग? बाळा काय चाललंय तुझे. काही नाही चाललंय माई, सगळं बरोबर आहे. आणि आता तू आराम करणार आहेस, कळलं ना? हो हो आणि कोणालाही हात येऊ देऊ नकोस. बर. मी तरी येऊ का? याव ना ना. परवानगी आहे? हो आई ग. माई येतो मी. हो आई. होतू तू खेळतोस? आई ग. काय चाललंय ह्याच. चित्रापासून प्रोटेक्शन. ती काय खाते का मला. काहीतरी आपलं. पॉझिटिव्ह झालाय ग. मेघना माईला आराम करू दे. कोणालाही आत जाऊ देऊ नकोस. तिला डिस्टर्ब नाही करायचं. मी नाही डिस्टर्ब करणार. अमित, काय ग? तू रागावणार नसशील तर एक विचारू का? 2 लाखांच्या तपासाचं काय झालं हेच विचारणार होतीस ना? खरं तर हो. विजया, माझ्या परीने जेवढं जमेल तेवढं केलं मी. आता 1-2 वेळा संतापामुळे तोल जात होता, पण मी तरी राग कोणावर काढणार ग? जगभर असे गुन्हे चालले, पण काहींचा तपास लागतो, काहींचा लागत नाही. सत्य मिळाले तर नशीब. काय दुर्दैव आहे ना अमित. नाही बघ ना, म्हणजे आपण तंत्रज्ञानाचा उदो करता करता शेवटी नशिबावर येऊन ठेपलो. सगळं अजब आणि गुंतागुंतीचं आहे. असो, जे काय असेल ते असेल, पण आपण आपल्या घरातल्यांचा, आपल्या मुलांचा, दिवाळीचा जो काही आनंद आहे ना, तो डिस्टर्ब नाही करायचा. प्रॉमिस? सतीश, मयूला बघून येऊ का? उठली आहे का नाही काहीच माहित नाही. अगं सुट्टी आहे ना, साक्षी आणि पल्लव बरोबर खेळत असेल. सतीश, मी काय म्हणते. हा अर्चू, तू मयूशी काहीही बोलणार नाहीयेस? अय्या, काही बोलणार नाहीयेस म्हणजे कट्टी घ्यायची? ए नाही रे, मला नाही जमणार. बिचारू माझं पोर. अर्चू, मला तसं म्हणायचं नाहीये. हे बघ, काल जे काही झालं त्याविषयी वाच्यता करायची नाही. पण मग त्याने काय होणार आहे? काल आपण जेव्हा मयूला समजवलं तेव्हा ती थोडीशी नाराज होती, बरोबर? बरोबर. आत्ताही जर का आपण चित्राचा विषय घेऊन तिच्याशी बोलायला गेलो तर ती अजून नाराज होईल. त्यापेक्षा आपण एक गोष्ट जाणीवपूर्वक करायची. आपण मयू समोर चित्राशी खूप छान वागायचं. छान वागायचं. सतीश, तू तर असं म्हणतोय जसं काय प्रत्येक वेळी मी चित्राची वाईटच वागते. अर्चू, अगं मला तसं म्हणायचं नाहीये. तू का उगाच सुतावरून स्वर्ग गाठतेस? मी सुतावरनं स्वर्ग गाठते? बरं, तू आत्ता जशी वागतेस तशीच वाग, मग तर झालं. हो, पण मग इतकं चिडून कशाला सांगतोयस मला? अर्चू, अरे अरे आदित्य, मोडेल ना तू लॅपटॉप. काय नाही मोडत. बरं मला सांग, किती वाजता येणार आहेस तू? हसू नकोस हो तू मेघना, माझा राग आणखी वाढेल. आधीच मी सांगितलं होतं ते ऐकलेलं नाहीयेस. काय? मी का नाही ऐकलं तुझं? मी सांगितलं होतं ना माईच्या जवळ कोणाला जाऊ देऊ नकोस, तरी ते चित्राला जाऊ दिलंस.
अरे ती थोडीच त्रास देणार आहे बाईंना. ती सेवाच करणार ना त्यांची. नाही करायची ना, पण परक्या माणसाने माईच्या जवळ जायची गरजच नाहीये. मला नाही आवडत ते. कठीण आहे हा तुझं आदित्य, अतिशय कठीण आहे. तुला माहितीये ज्युनियर केजीतली मुलं वागतात ना तसा वागतोस तू. हो तसाच वागतोय मी. पाहिजे ते म्हण. आहेच मी लहान. बाय. अरे आदित्य, वेडा आहे हा मुलगा. माई कशी आहेस? कशी दिसते? खूपच फ्रेश. मग हस की जरा. असं टेन्शन कशाला घेतोयस? हे बघ माई, तू खणखणीत बरी झाल्याशिवाय मला चैन नाही पडणार. त्या पोरीला कशाला रे छळतोयस? कोणाला? कोणाला? चित्राला. तिच्यापासून मी दूर राहावं म्हणून तर चाललंय ना तुझं सगळं, मला आतबाहेर करणं. हो पण मग ती कशाला येते मध्ये मध्ये? नाही ना आवडत मला. आणि तुला काही झालं की मला काही सुचत पण नाही. आदित्य, तू तर काही लहान आहेस का बाळा? अरे कधी ना कधीतरी आम्ही जाणारच ना दोघं जण. आम्ही काय अमरत्व घेऊन नाही आलोय. हे बघ यार माई, तू जर असं काही बोलणार असलेस ना तर मी जातो. हे बघ, हे सगळं माझ्या बुद्धीला माहिती आहे, पण तू हे असलं काही बोलायचं नाहीस. आणि मी असेपर्यंत तू असायचंच आहेस. तुला काही होता कामा नाही. बस एवढंच मला माहिती आहे. बरं बाबा, बरं. पुन्हा नाही बोलणार. मग तर झालं. जाऊ आता मी ऑफिसला. जा, पण पोचल्या फोन कर मला. हो, आणि तूही काळजी घे. हो. चल बाय. बाय. ऐक. खूप जीव आहे ना त्याचा तुमच्यावर. जरा जास्तच आहे. खूप हळवा आहे ग माझा आदित्य. स्वभावच आहे त्याचा तसा. आणि आपल्या माणसांना काहीही झालेलं त्याला चालत नाही. पण तू नको त्याच्याकडे लक्ष देऊस, नको टेन्शन घेऊस त्याचं इतकं. अरे पल्लव, परीक्षापूर्व तयारीसाठी मिळाली ना सुट्टी? चांगली चालू आहे तयारी? अरे खेळल्यावर जरा बरं वाटतं ना अभ्यास करायला. हो का? अरे वा वा वा. ऐकलं का सतीश, तयार झाली तर पुरं. नाही, आपल्याला शिकवतायत सायकोलॉजी. मयू, बाळा दूध प्यायलीस का? हो. मजा आहे बाबा पोरांची. पण आपल्याला काम आहेत, निघायला पाहिजे. मी सोडू का तुला कुठे? हा, सोडशील? ऑफिसलाच सोड. चल, अर्चू येतो. चल, चला बाय पोरांनो. बाय बाय. चला रे, बाय बाय. बाय बाय. नीट जा. अर्चू बाय. बाय बाय. हे दोघेही ओरडले नाहीत माझ्यावर. येऊ का माई? अगं बाई माधवी ताई, या या या. कशा आहात? तुम्हालाच बघायला आले होते. इश्य, अहो एवढं काही झालेलं नाहीये मला. साधा उन्हाळी ताप आहे. पण बरं झालं त्या निमित्ताने मला भेटायला तरी आलात. तुमच्यासाठी फळं आणली होती माई. अगं बाई, अहो फळं बिळं कशाला? असू द्या हो. पण आजारी पडलं ना केवढं मात्र कळतं. हा, आपल्यावर सगळ्यांचं किती प्रेम आहे. सगळे नुसती सेवा करतायत माझी. अहो पण तुम्ही उभ्या का? बसा बसा. हो, बसते बसा. पण माई, तुम्हाला असं पायची सवय नाही हं? कसं तरीच वाटतंय. मला तरी कुठे सवय अशी झोपून राहायची, कामं न करता. पण लेकी सुना सगळं करतायत. मला आराम करायला सांगितलेलं आहे.
बरं मेघनाला कळलंय का तुम्ही आलात ते? हो, म्हणजे दार मेघनानेच उघडलं. आणि तिच्याबरोबर कोणीतरी एक मुलगी सुद्धा होती. हा, ती चित्रा. अर्चूचे सासरे आहेत ना दादा, त्यांचे मित्र आहेत अण्णा करंदीकर, त्यांची लेक ही. स्थळ बघायला आली मुंबईत. अतिशय सालस्य हो. माई फोन आहे आदित्यचा. अगं बाई हो, सांगितलं तर ऑफिस मध्ये पोचल्या पोचल्या फोन कर. लगेच केला बघा लेकानं. हा बोल रे बोल, कसा आहेस? पोचलास का व्यवस्थित? हो. नाही, जाताना तोंड फुगवून गेला होतास ना, म्हणून फोन करायला सांगितला होता. नाही ग माई, मी ठीक आहे. तू कशी असते सांग. अगदी ठणठणीत. हे पण लगेच कामाला लागू नकोस हं? मी ढीग म्हणेन रे, मला काम करायला त्या म्हणून. पण इथे जंगी पहारा आहे ना, मला कोणी सुद्धा काम करायला देत नाहीये. आणि आता तर तुझ्या सासूबाई सुद्धा आल्यात मला भेटायला. त्यांना कसं कळलं? अरे काल फोन केला होता ना त्यांनी, तेव्हा कळलं. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. हे पण माई जास्त वेळ गप्पा मारत बसू नकोस हं? आराम कर. हो बाबा, करते आराम. आणि तू सुद्धा तिथे ऑफिस मध्ये जाऊन माझी काळजी करत बसू नकोस. कामाकडे लक्ष दे, कळलं का? हो ग, टेक केअर. तू सुद्धा बाळा, टेक केअर. हे माई, लव्ह यू. लव्ह यू टू. आदित्य, चल ठेव आता फोन. चल बाय. मुलांना मी ना खोबऱ्याच्या वड्या आणल्यात गावाहून येताना. खाणार? हो मला खूप आवडतात. दे. मयुरी तुला? नकोत मला. बर, मी घेते. मस्त आहे. मी अजून एक घेऊ? अगं घे ना. मी पण घेतो. मी तुम्हाला एक गंमत दाखवू? हा, एक मिनिट. ये इकडे, हे बघ. हे बघ, हे ना. सॉलिड आहे, मला पण दे ना. असते ना. तुला नाही आवडणार पिपाणी वाजवायला? हा, मी दाखवते. हे बघ, कुंकर मारून बघ. अजून एकदा. वाजली की नाही? चला चल 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 चल. ये मयूर ये ना. ये. मी वाजवते. हा पोरगा पण ना लहान असताना पदर धरून सारखा माझ्या मागे मागे असायचा. एक नंबरचा लाजाळू हो. माझा अमित आणि अर्चू कसे एकदम चंट, अजिबात घाबरायचे नाहीत कशाला. आणि हा मात्र भयंकर घाबरायचा. मी जरा घरात कुठे दिसले नाही ना की त्याचा जीव अगदी कावरा बावरा होऊन जायचा हो. अजूनही त्याची सवय काही गेलेली नाही. काय चाललंय? सॉरी 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 सॉरी. अगे काय नाही ग, ती चित्रा तिने पानाच्या पिपळ्या करून दिल्यात मुलांना. मुलं वाजवत आहेत, खेळतात मस्त. अगं बाई हो का? मयू सुद्धा? हो. हं? तुला सांगतो ही चित्रा चतुर आहे. अलगद आपलंसं करून घेतलं मयूरला तिने.
चला बरं झालं, म्हणजे रुईली म्हणायची तर आपल्या घरात. माधवीताई, आमच्या चित्रासाठी तुमच्या डोळ्यासमोर कोणी चांगला नवरा मुलगा असेल ना तर सांगा बरं का त्याचं स्थळ. हो हो, नक्की सांगेन. मेघना, अगं आमच्यासाठी काही चहा वगैरे आणशील की नाही? लगेच आणते. मला पण. विजया झालं का ग? हो झालं झालं. एका भाईचं झालंय, हा, आता ही भाई झाली की झाला ब्लाऊज पूर्ण. ए दाखव ना मला. बघू बघू. अय्या, हे किती मस्त आहे ग. खूप चिकाटी लागते नाही हे काम करण्यासाठी. इतका वेळ बसणं म्हणजे बापरे, तूच करू जाणे. असं काही नसतं ग अर्चू, आपल्याला आवड असली ना की सगळं जमतं. बरं मयूचं काय झालं का ते सॉल्व? ती मेघनाच्या खोलीत झोपली होती म्हणे. हो ना ग, सतीश आणि मी दोघंही वैतागलो होतो. पण काय करणार, बरं त्या चित्राला किती वाईट वाटलं असेल. हो ग, पण साक्षी आणि पल्लव मात्र मयूच्याच बाजूने बोलत होते. हा हो, मग मला म्हणाले, आम्ही तुम्हाला काही न विचारता केलं तर तुम्ही रागावतच ना आमच्यावर. मग अर्चू आत्याने मयूच्या खोलीमध्ये चित्रात्याला पाठवलं तर तिला राग नाही का येणार? अय्या, आपली पोरं ना आता जरा जास्त शहाणी होत चालली. म्हणजे काय आता प्रत्येक गोष्ट यांना विचारून करायची की काय आपण? हो ग, आणि तुला सांगू का, मुलांच्या या प्रश्नावर ना मला काही उत्तरच सुचलं नाही. काही नाही, मी ना हे सगळं नानांना जाऊन सांगणार आहे. ते बरोबर समजावतील त्यांना. बरं ते जाऊ दे, मला सांग दिवाळीच्या शॉपिंगचं काय करूया? हा, कधी जायचं? म्हणजे आपण काय करूया, मुलांच्या शॉपिंगसाठी एक दिवस ठेवूया आणि आपल्या शॉपिंगसाठी एक दिवस ठेवूया. ओके? आणि यंदा ना चित्रासाठी सुद्धा 2-3 नवीन ड्रेस घेईन म्हणते. खरंच घे ग, बिचारी चांगली मुलगी आहे, गरीब आहे एकदम. पण अगं वागण्याचं जरा पाचपोच कमीच आहे. आदित्य आणि तिची 2दा-3दा अशी चकमक उडता उडता राहिली. असं दे ग, होतं असं कधी कधी. एवढं काही टेन्शन नको घेऊस तू त्याचं. तिच्यासाठी स्थळ बघायचेत ना? नाही म्हणजे काही ठरवलंयस का तू काय करायचं वगैरे? तुला विचारल्याशिवाय काही करेन का मी? पण म्हटलं आता मुंबईचाच मुलगा बघायचा आहे, तर मग जरा 10-15 दिवस रुळू देत तिला. जरा मुंबईकर होऊ दे की. कशाला उगाच काय सगळे गणपती एकाच साच्याचे करायचे का? ती आहे तशी खूप छान आहे, राहू दे तिला तशी. बरं बाई, तसं तर तसं. बरं दिवाळीच्या शॉपिंगचं सांग बरं आधी. अर्चू, ह्यावेळी ना दिवाळी माहितीये माहिती. आणि विजय अगं टेन्शन कशाला घेतीयेस? आम्ही आहोत की सगळे. हा आणि शिवाय अगं काय ना, मुलांना नाराज करून नाही चालणार आपल्याला. एक काम करूया, यावेळी सगळेच जण ना बेताने खरेदी करूया. चलेगा? माझ्यावर 5 येत नाही का? चहा. थँक्यू. अहो वहिनी, तुम्ही कशाला केलात चहा? एवढा डाव संपल्यावर मी करणारच होते. राहू दे ग, रोज माईच करत असतात चहा. आजच मी केला. घे. माई, मी आता आवरून झालं ना की जरा माळा घेते आवरायला, कारण ना खालचं खूप सामान आहे, माळ्यावर टाकायचंय ते. अगं पण मुलांच्या परीक्षा आहेत ना आता, कशाला उगीच गोंधळ? हो ना, पण दिवाळी ना आता अगदी तोंडावर आली हो, नंतर खूप घाई होईल. मुलांना पाठवते ना मी अर्चूकडे अभ्यास करायला. अहो वहिनी, मी ठेवीन ना मुलांवर लक्ष. हवं तर अभ्यासही घेईन त्यांचा. तुझं ग्रॅज्युएशन कशात झालंय ग? BA. BA. आणि विषय कुठला? मराठी साहित्य. अरे वा, मग आवडते लेखक कोण? बाप रे, बरेच आहेत. आता किती जणांची नावं घेऊ? हो ना, आपटे, लक्ष्मीबाई टिळक, साने गुरुजी, राग गडकरी, GA आणि ह्या सगळ्यांच्या आधी आत्रे. वा, मग काय जमलं त्यांचं. का? काय झालं? त्यांचे लाडके ते मत्रे, झेंडूची फुलं तोंड पाठ आहे. अय्या, खरं? येस. कशी का पेय पात्र मक्षिके प्रती. पुरे खरंच आता आपण चहा पितोय. हा झालंच आहे माझा चहा. घे. बरं, जाताना जरा दिवा लावा. पटकन अंधार पडतो नाही हल्ली. येते मग. चला, पण तुम्हाला गत्रे भक्त मिळाला. साहित्य वाचणारे मुठभर राहिले तर.
अरे वा, दिवाळी आली म्हणून कपाट आवरायला घेतलेस की काय? नवीन कपड्यांसाठी जागा करतेस? अगं नाही ग आई, आवरायलाच झालं होतं कपाट. आणि यातले ना 1-2 ड्रेसेस मला येत नाहीत, ते बाजूला काढत होते. अगं खरं तर तुझ्यासाठी खूप छान ड्रेस घेतलाय, पण त्या घरी राहिलाय ग. आई, आपल्या घराला ते घर म्हणणं इतपत ते घर परकस आलं तुला? बाबांचा फोन येतो रोज मला. कसे आहेत ग? कसे असणार, ठीक आहेत. गुरफटलेत जे काही घडलंय त्यात. पिकनिकला त्यांनाही नेलं होतं आम्ही. खरंच? खूप खुश होते. काय म्हणाले माहिती आई? काय? म्हणाले, आजच्या इतकी समज जर मला तेव्हा असती तर मी तुमच्या प्रेमाच्या आड नसतो आलो मेघना. काय? माणसात एवढा बदल होऊ शकतो?